राम राम मंडळी. तर आपण होकर्णा आणि बावलगाव आणि राईट साईडला सावरगाव मधोमध खड्डा आहे. ते खड्डा आज आपण बुजून घेऊया. तर चला, पहिल्यांदा आपण खड्ड्याची पाहणी करूया. म्हणजे तुम्ही बघा खड्डा कसा आहे काय नाही, नंतर आपण मुरुम आणून त्याला बुजून टाकूया. चला, हे आहे बावलगावचा रस्ता. बावलगाव निघाल्यानंतर हा जातो औरादला. सावरगाव वरून औराद. तर भवानीनगर पासून इथं होकर्णा रोड लागतो. होकर्णा रोडला स्टार्ट होताच ही बघा, हा इथून पाईप गेलेला आहे. हर घर जलचा पाईप आहे. हर घर जलचा पाईप आहे. तर कामगार जे इथं खड्डा खणण्यासाठी आले होते पाईपलिंग करण्यासाठी, ते बघा एवढंच रस्ता बुजवलेत. हा रस्ता एवढा असं इथंच ठेवले, तेवढा पॅच न बुजवता गेलेत. हा एवढा डेंजर झालेला आहे ना, इकडून आलेले गाडी डायरेक्ट इकडून येत आहेत. इकडून आल्यामुळं इकडली गाडी लगताच ह्याला टक्कर देत आहेत. तर ह्या एवढ्या पॅचमुळं इकडून येणाऱ्या गाड्या त्रास, त्यांना पण त्रास. हे बघा, इकडं उजव्या साईडला सावरगाव जातो, इकडं बावलगाव जातो. बावलगावला टर्न मारण्यासाठी गाडी दुरून टर्न घ्यावं लागते. कशामुळं? ह्या खड्ड्यामुळं. हे बघा खड्डा, असा खड्डा आहे ना, हे पूर्ण 6 इंच. तर आपण ह्या खड्ड्यामध्ये मुरुम आणून टाकूत. बघूया, आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करूया. चला, तर मंडळी, आपण खड्डा बुजण्यासाठी मुरुम आणायचा आहोत. चला जाऊया. गार पडली बाबा इथं. टर्न मारते वेळेस की नाही, इकडून तिकडून गाड्या आल्यात. आपलं आपलं करा. आता कोण आहे? सरकार नाही आपल्याला. सरकार होय, काय सांगा सरकारची काम.
चालतं का आपल्यासाठी आता रोड बी किती होते हा रोड बी